काल रात्री घरापुढं 12च्या दरम्यान असलं फुल उगवलं आणि घरच्यांनी डायरेक्ट त्याची पूजा चालू केली. अर्ध कार्यकर्ते गेल तर डेअरीवरनं पळून, कारण की मंडळाचं काम आहे म्हणल्यावर गडी लई कानकून करतात आणि त्यातलं पण अर्ध गडी मी पकडून ठेवलेलं, कारण आता गणपती जवळ आल्यामुळं आम्ही केलं तर आदल्या दिवशी जेसीबीनं साफ आणि जेसीबीनं साफ केलं आणि दुसऱ्या दिवशी पावसानं डबल घाण केली आणि त्यातलं पण आता गड्यांना मोजायला बोलवलेलं ना. अगा बाबा म्हणलं गड्यांचं बी गणित एवढं कुठं पक्का आहे आणि जे नको होतं तीच झालं. यांना म्हणत होतो आपलं गणित पक्का आहे त्यामुळे आपल्याला घ्या इकडं पुढं मोजाय, तर ऐकलं नाही. आता घ्या म्हणलं तुमच्या तुम्ही गोंधळून, आम्ही जातो आता. कोणाला गणित येतंय मोटाड हाणलं आणि घरी आल्या आल्या बघितलं की टाकी भरली. अगा बाबा म्हणलं शिव्या खाल्ल्या सगळ्या घरच्यांच्या. आणि इकडं कसं आहे दणका म्हणायच्या नादा तिकडं सगळा पाठीचा मणका निघून गेलता, कारण की पाईपाचा टाका निघल्यामुळं इकडं मलाच उभा केलता. एवढं सगळं पाणी भरलं तरी पण घरच्यांचं मन शांत झालं नाही. डबल मला इकडं लगे गिनीगोल आणायला पाठवलं आणि मोठं गिनीगोल संपल्यामुळं आता बारकं तोडायची बारी आलती आणि त्यात पण मार्द काट आणि सगळा धनुराज मिक्स होता. आणि जशा संध्याकाळच्या 12 वाजत आलत्या तशा घरच्यांनी सगळ्यांनी आरत्या चालू केलत्या ना. आता म्हणले ही काय उगवलंय हो, दणका नव्हता, ही सगळं आपलं ब्रह्मकमळ होतं आणि ही ब्रह्मकमळ आलंय म्हणल्यावर सगळ्यांनी केले की आरत्या ना. आता म्हणलं आपण बी घेऊया लगेच आरती वळून, म्हणजे डोक्यावर हे करून. सगळेजण ब्रह्मकमळात व्यस्त होती बघायला आणि इकडं आजी मात्र आमची फोटो काढण्यात व्यस्त होती. अरे बाबा म्हणलं काय खरं नाही रे तुझ्या पुढं. आणि ही ब्रह्मकमळ तब्बल 2 वर्षानं आमच्या घरी आलतं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पिंड दिसली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आता ही ब्रह्मकमळ तोडून पप्पांना घेऊन लावलेलं आमच्या गावातल्या महादेवाच्या मंदिरात. तुम्ही काय जाऊ नका घ्यायला, तुम्ही तेवढं फॉलोचं बटन घेऊन जावा.